नमस्कार। ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। उल्हासनगर मध्ये शिवसेना उदय बाळासाहेब ठाकरे पक्षाने जन आक्रोश आंदोलन केलं व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। उल्हासनगर कॅम्प 5 मधील कैलाश कॉलनी या परिसरात आंदोलन करण्यात आलं। शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या। आपण जाणून घेऊया अधिक माहिती शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्याकडून। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। तेवढी बेरोजगारी आज झालेली आहे, त्यामुळे तरुण वर्गाकडे वळत आहे। अशा परिस्थितीत नाहीत, शेतकरी आत्महत्या, बेरोजगार आहे आणि हे सरकार पुन्हा सरकार फक्त अडाणी अंबानी यांना कसे पैसे मिळतील, कारण महागाई प्रचंड। मुख्यमंत्री अरे काय केलं मंत्री, मुख्यमंत्री अरे बनवा बनवी बंद करा, बंद करा, बंद करा, अरे बनवा बनवी बंद करा, बंद करा, बंद करा। अरे हिशोब द्या, हिशोब द्या, अरे हिशोब द्या, हिशोब द्या, चोरीच्या मतांचा हिशोब द्या, हिशोब द्या, हिशोब द्या, चोरीच्या मतांचा हिशोब द्या। शिवसेना जिंदाबाद। करण्यात आलेला आहे, काय सांगाल या संदर्भामध्ये? मंत्री भ्रष्ट, जनता त्रस्त, संपूर्ण जनतेमध्ये त्राही झालेली आहे। लोकांना करायचं काय, जायचं कोणाकडे समजत नाही। आपसातले हेवे दावे त्यांचे सरकारमधले 3 तिघाडा काम बिघाडा ठिकाणची काय रिक्षा बोलतात ते चालतच नाही। त्यामुळे हे महाराष्ट्र थांबलेलं आहे। महाराष्ट्र थांबलं नाही, महाराष्ट्र मागे मागे चाललेलं आहे। प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतोय की कशा प्रकारचा व्यवस्था आहे, अगदी व्यवस्था कोलमडलेली आहे। रस्ते खड्डेमध्ये रस्ते झालेले, परवाच शिळफाटा किंवा ठाण्यावरून इकडे येण्यासाठी 6-7 तास लोकांना लागत होते। लोक अक्षरशः कंटाळली होती, गाड्या सोडून लोकांना घरी जायची वेळ। ही काय व्यवस्था झाली का? अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची केलेली आहे आणि त्याला कारणीभूत भ्रष्ट मंत्री आणि कलंकित मुख्यमंत्री आहेत। कलंकित मंत्री त्यांना पाठी हातभार असणारे मुख्यमंत्री आहेत, म्हणून या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे।